नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात आपला व्हायरल ब्रँड। आजची कथा आहे एका अशा मुलाची ज्याने स्वतःच्या स्वप्नांना साकार केलं आणि ते कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 18-19 वर्षांचा शिवा एका छोट्या गावात राहत होता। गरीब घर, आई मजूर, वडील आजारी, घरात पैशाचं नावही नव्हतं। तो प्रचंड हुशार होता, अभ्यासात खूप चांगला होता, इंजिनिअरिंग करण्याचं मोठं स्वप्न त्याच्या डोळ्यात होतं। पण परिस्थिती आपल्या सर्वांनाच भाग पाडते। परिस्थिती रोज त्याच्याकडे बोट दाखवत म्हणायची, शिकून काय करणार, घर चालव आधी। गावातले लोक टिंगल उडवायचे, कॉलेजच्या फी साठी देखील त्याच्याकडे पैसे नव्हते। घरात आईच्या हाताला दुखापत झाली, त्यामुळे मजुरीची कमाई देखील थांबली। वडिलांची तब्येत आधीच बिघडलेली। शिवाचा आत्मविश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला होता। तो मिळतील ती कामं करायचा, कधी कधी माल उचलणे, एखाद्याच्या दुकानात मदत करणे, अगदी काहीही। आणि हे सगळं फक्त आणि फक्त घर चालवण्यासाठी। रात्री उशीवर डोकं टेकलं की छताकडे बघत एकच प्रश्न पडायचा, देवा, माझं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार का? एक दिवस असा आला की त्याचं सगळं जग बदललं। तो कामावरून घरी येत असताना त्यांनी पाहिलं, गावातलं संपूर्ण भाजी मार्केट बंद पडलं होतं। दुकानदार आणि ग्राहक दोघेही आता अडचणीत दिसत होते। लोक भाजीसाठी भटकत होते आणि शेतकऱ्यांकडे विक्रीचा मार्ग नव्हता। त्याच वेळी काहीतरी वेगळं, अनोखं अचानक त्याला सुचलं आणि तो स्वतःशीच पुटपुटला, जर मी सकाळी शेतकऱ्यांकडून थेट भाजी घेऊन गावातल्या घरापर्यंत पोहोचवली तर? माझ्याकडे सायकल तर आहेच आणि पुरेसा वेळ सुद्धा आहे आणि तो कष्टाळू सुद्धा होता। त्यात लोकांना गरज आहे हे त्याला जाणवत होतं आणि जिथं गरज असते तिथेच व्यापार सुरू होतो। भीती होती कारण अनुभव नव्हता, पण ही एक संधी होती। त्याने दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता शेतावर सायकल नेली। शेतकऱ्यांनी त्याला ओळखलं, अरे शिवा, इतक्या सकाळी? शिवा म्हणाला, मला ताजी भाजी गावात पोहोचवायची आहे, दररोज तुम्ही भाव ठरवा, मी भाजी उचलतो। शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दोन्हीही दिसलं। पहिल्या दिवशी त्याने फक्त 2 पिशव्या भाजी घेतली, हाका मारायला सुरुवात केली, ताजी भाजी शेतातून थेट तुमच्या घरात। लोकांनी जरा शंका घेतली, पण ताजी भाजी पाहून एक एक करून घ्यायला लागले। त्या दिवशी त्याने 600 रुपये कमावले। त्याच रात्री त्याने आईजवळ बसून हळूच म्हटले, आई, मला काहीतरी जमतंय असं वाटतंय बरं का? आईच्या दुखऱ्या हाताने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला। ती म्हणाली, तू जे करतोयस ते मनापासून कर, देव तुझे पाय थांबू देणार नाही। बास, इथेच शिवाची गाडी पळू लागली। दुसऱ्या दिवशी पिशव्यांची संख्या वाढली। तिसऱ्या दिवशी ऑर्डर्स येऊ लागल्या, शिवा, उद्या 2 किलो टोमॅटो ठेव, शिवा, माझ्या घरी थेट देऊन जा। चौथ्या दिवशी 12 शेतकरी त्याच्याकडे येऊ लागले, आमच्याकडचा माल सुद्धा घे। गावातल्या 150 घरांनी त्याच्याकडून भाजी मागवायला सुरुवात केली। 1 महिना झाला आणि कमाई 8,000 रुपये वाढली। पुढच्या महिन्यात 25,000, नंतर त्याला 60,000चा फायदा झाला। शिवा बदलत होता आणि त्याची परिस्थिती देखील। पण शिवाची परिस्थिती त्याहून वेगाने बदलत होती। त्याने फ्रेश बास्केट नावाने स्वतःची छोटीशी डिलिव्हरी सेवा सुरू केली। हातात फक्त सायकल, मनात मेहनत। यश जिथे असतं तिथे आव्हाने नसतात असं नाही, पण शिवा आता थांबणारा नव्हता। त्याने पहिल्या पैशातून आईच्या उपचारांसाठी औषधं घेतली, वडिलांना डॉक्टरकडे नेलं आणि सर्वात मोठं स्वप्न म्हणजे त्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी भरली। गावातले लोक जे आधी टिंगल करायचे ते आता त्याला म्हणू लागले, शिवा, आमचा मुलगा असता तर? गावातली तरुण त्याच्याकडे काम मागायला येऊ लागली। शिवाने 4 तरुणांना भाजी डिलिव्हरीसाठी काम दिलं। फ्रेश बास्केट आता गावातल्या लोकांसाठी लाईफलाईन बनली होती। शिवा एके दिवशी सायकलच्या हँडलवरून कोपर टेकवून हसला। ते हसू साधं नव्हतं मित्रांनो, ते पहिल्यांदा मिळालेल्या स्वाभिमानाचं होतं। शिवा स्वतःशीच बोलू लागला, परिस्थिती मला तोडायला आली होती, पण तीच मला आज घडवून गेली। त्याच्याकडे फक्त सायकल होती, त्याने डिलिव्हरी सर्व्हिस उभी केली। अवतीभवती कठीण परिस्थिती असून देखील त्याने त्यातून यश निर्माण केलं आणि डोळ्यात जे स्वप्न होतं अखेर ते सत्यात उतरलंच। शिवाची कथा आपल्याला शिकवते की स्वप्न कधीच मोठं किंवा छोटं नसतं, त्याला धरून ठेवणारी व्यक्ती मोठी असावी लागते। पैसा नसला ना मित्रांनो तरी चालतं, पण तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे। अडचणी नसल्या तर जीवनाला कथा मिळत नाही आणि संघर्ष नसला तर यशाची किंमत कळत नाही। शिवासारखी एखादी प्रेरणादायी घटना तुमच्या आयुष्यात घडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तुमचा अनुभव इतरांसाठी आदर्श ठरू शकतो। आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, कारण आम्ही घेऊन येणार आहोत अशाच इन्स्पिरेशनल स्टोरीज फक्त आणि फक्त व्हायरल ब्रँड YouTube चॅनलवरती।